गुड मॉर्निंग. आज आहे आपला अष्टविनायक दर्शनाचा दुसरा दिवस. काल आपण गणपती केले, त्यामध्ये होते थेऊर, मोरगाव, सिद्धटेक आणि रांजणगाव. आणि आज आपण करणार आहोत लेण्याद्री, त्यानंतर ओझर आणि त्यानंतर पाली आणि महड. असा आजचा आपला अष्टविनायक दर्शनाचा क्रम असणार आहे. पहिले लेण्याद्री का तर सकाळची वेळ आहे, लेण्याद्रीच्या पायऱ्या चढाव्या लागतात. जर सकाळ सकाळ दर्शन घेतलं तर दर्शनाला गर्दी कमी असते आणि थकायलासुद्धा कमी होतं. तेच जर तुम्ही दुपारी चढायला घेतलं तर थोडा थकवा जाणवतो. आणि म्हणूनच आज आम्ही पहिले लेण्याद्री करायचं ठरवलं आहे. नमस्कार मित्रांनो, अर्चना सचिनच्या ह्या प्रवासामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. काल आमचे 6 वाजेपर्यंत सर्व गणपतीचं दर्शन झालेलं होतं, पण आम्ही रांजणगावला स्टे करायचं ठरवलं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओझरमध्ये देखील स्टे करू शकता. लेण्याद्रीचा डोंगर दिसायला लागला आहे. आता आपण आलो आहोत लेण्याद्रीला. लेण्याद्रीचं दर्शन घेताना तुम्हाला इथे एंट्री पास घ्यावी लागते, जी 25 रुपीज पर पर्सन अशी आहे. लेण्याद्रीच्या पायऱ्या जरी कमी असल्या ना तरी त्या खूप उंच उंच आहेत आणि म्हणूनच आपल्याला तिथे थोडं थकायला होतं. आणि त्यासाठीच आम्ही आज पहिलं लेण्याद्रीचं दर्शन करायचं ठरवलं. सकाळी लवकर दर्शन घ्यायला आलो आहे तर गर्दी फार कमी आहे. सकाळी दर्शनाचा हा एक नक्कीच फायदा होतो, पण गार हवा खूप जास्त आहे. तर जर तुम्हीसुद्धा सकाळी लवकर दर्शनाला येणार असाल ना तर स्वेटर वगैरे घालून या. दर्शन छान झालेलं आहे. आता आपण इथून निघालेलो आहोत ओझरसाठी. इथे हा छान फुलांचा शेत दिसला आम्हाला, तर आम्ही इथे फोटो काढण्यासाठी आलेलो आहोत. ह्या प्रवासादरम्यान आम्हाला एक दादा भेटले. आपण बोलतो ना, गावाकडची माणसं खरंच खूप साधी असतात, पण मनाने खरंच मोठी असतात. आणि ह्या दादांचा साधेपणा, मोठेपणा आम्हाला पाहायला मिळाला. नंतर सांगतेच मी तुम्हाला पुढे. आता आपण आलेलो आहोत ओझर इथे. ओझरला पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे आणि राहण्याची सुद्धा. जर तुम्हाला इथं राहायचं असेल तर इथे संस्थानामध्ये सुद्धा राहण्याची सोय उपलब्ध आहे. आज विनायकी आहे तर इथे पूजा सुरू आहे. आम्हाला एवढी काही गर्दी लागली नाही. आमचं दर्शनसुद्धा छान झालेलं आहे. आता आपण इथे थोडं फोटो सेशन करूया आणि त्यानंतर पालीसाठी निघूया. पालीचा प्रवास आपला जवळपास 4 तासांचा आहे. तर थोडं फोटो वगैरे काढून झाल्यानंतर आपण इथून निघूया. आता आपण इथून पालीसाठी निघालेलो आहोत. आता हा प्रवास आपल्याला 3 तास 50 मिनटाचा दाखवतो आहे, म्हणजे जवळपास आपल्याला 4 तास लागणार आहेत. आणि मध्येच आपल्याला लंचसाठी सुद्धा ब्रेक घ्यायचा आहे. मी तुम्हाला बोलली होती ना, जे दादा आहेत त्यांचं हे शेत आहे. एवढं सुंदर शेत आहे ना, हे फुलांनी पूर्ण भरलेलं. आम्हाला तर राहावलंच नाही. आम्ही इथे थांबलो आणि तिथे थांबल्यानंतर आम्हाला समजलं की ते जे शेत करतात ते भाजीसुद्धा लावतात आणि हे दोन्ही शेतं ते ऑर्गॅनिकमध्ये करतात. आणि ते कुठेतरी चालले होते, पण आम्ही तिथे थांबल्यानंतर ते मागे आले, बाईकवरून थांबले आमच्यासाठी. आम्हाला त्यांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही गाडीतून शूटिंग नका घेऊ, आमच्या शेतामध्ये या, तुम्ही बघा तिथे.
आणि आम्हाला सर्व त्यांनी तिथे सांगितलं की ते कशी शेती करतात. आणि एवढंच नव्हे तर त्यांनी त्यांच्या शेतातली फुलंसुद्धा मला दिली. आणि ते एवढंही बोलले की जर तुम्ही थोडे उशिरा आल्या असतात ना तर आता थोड्यानंतर आम्ही भाजीसुद्धा काढणार आहोत, तर मी तुम्हाला भाजीसुद्धा दिली असती. मग हा त्यांचा साधेपणा, हा मोठेपणा खरंच आम्हाला भारावून गेला. सुरुवातीला आम्हाला बरेच हॉटेल लागले, पण ते थोडं लवकर होतं आणि आता एक्सप्रेसवे लागलेला आहे. आम्ही आमचं दुपारचं जेवण इथे मॉलमध्येच केलेलं आहे. जेवणासाठी जो आपण ब्रेक घेतला होता तो ब्रेक झालेला आहे आणि आता आपण पुढच्या प्रवासासाठी निघालेलो आहोत. आता आपल्याला पालीला जायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला महड करायचं आहे. आता आम्ही पोहोचलो आहोत पालीमध्ये. पालीमध्ये सुद्धा आम्हाला गर्दी काही एवढी लागलेली नाही. आमचं दर्शन खूप छान झालेलं आहे. आता आपण इथून थोड्या वेळाने महडसाठी निघूया. आपण महडमध्ये आलेलो आहोत. गाडी पार्क करून आपण हा गावातून रस्ता आहे तिथून आलेलो आहोत. महडमध्ये गर्दी आहे तर आपल्याला दर्शनाला थोडा वेळ होणार. आपलं अष्टविनायकचं दर्शन पूर्ण झालेलं आहे आणि आपली अष्टविनायकची यात्रासुद्धा खूप छान झालेली आहे. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच आमच्यावर प्रेम करत राहा, असंच आमच्यासोबत राहा. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. भेटूया लवकरच.